नमस्कार, मी व्यंकटेश नरसिंगे. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जीवन न्यूज. RCCमध्ये सध्या टेस्ट सिरीज सुरू आहेत. जे नीटच्या एक्झाम आता अवघ्या काही दिवसांवर आलेले आहेत, त्यासाठी विद्यार्थ्यांची जोरदार तयारी सुरू आहे. विद्यार्थ्यांचा अभ्यास कुठपर्यंत झाला आहे, त्यांना कोणत्या नेमक्या अडचणी येतात आणि हा एक्झामला फेस करत असताना बऱ्यापैकी त्यांना त्याचा सराव व्हावा यासाठीच्या ह्या सगळ्या सिरीज असतात. आजसुद्धा या ठिकाणी एक टेस्ट सिरीजमधला आज एक्झाम संपन्न झाली. विद्यार्थी बाहेर पडत आहेत, आपण पाहत आहे. आपल्यासोबत एक विद्यार्थ्याने, आपण त्याच्यासोबत चर्चा करूयात. काय नाव आहे बेटा तुझं? माझं नाव अनुष्का दत्तात्रय सुद्रिक. बरं, कुठं राहणार, गाव कोणतं आहे तुझं? मी अहमदनगरमधून आहे. बरं, मग आता ह्या टेस्ट सिरीज सुरू आहेत. आतापर्यंत बऱ्याचशा एक्झाम दिले असतील तो, है ना? हो, कसं जात आहेत सध्या पेपर? पेपर्स एकदम चांगल्या क्वालिटीचे निघत आहेत आणि जी नीटची लेवल आहे त्यापेक्षा थोड्यावरचे बायो केमिस्ट्री वगैरे लेंदी थोडं निघत आहे, जेणेकरून मुलांची थोडीवरच्या लेवलची प्रॅक्टिस इथं घेतली जात आहे. त्यामुळं पेपर ओव्हरऑल आमचा अभ्यास बऱ्यापैकी आहे, तर पेपर चांगले जात आहेत. पण तरी पण काठिण्य पातळी थोडीवर असल्यामुळं थोडंसं मार्कमध्ये होतं आहे, बट ठीक आहे. पेपरच्या दृष्टीने ते आम्हाला चांगलंच ठरेल. ठीक आहे, म्हणजे ज्या पण काही कमी जास्त चुका होतील तर ते सुधारण्याचा आपला चान्स आहे. मग या एक्झाममुळे थोडं कॉन्फिडन्स वाढतोय का, असं वाटतंय का? हो, अवघड पेपरमध्ये पण कधीतरी आम्ही चांगलं जास्त बेटर करू शकत आहोत. तर हो, की म्हणजे आम्ही फायनलमध्ये पण चांगलं करू शकू असं वाटतं. मग फायनलची सगळी आता तयारी झाली बऱ्यापैकी? हो, आणि आत्ता सध्या आमचे रीडिंग NCERT रीडिंग पण केमिस्ट्रीचे वगैरे थोडं घेत आहेत. तर त्यामुळं थोडं जे काही गोष्टी मिस झाल्यासारख्या वाटतं तर त्यासुद्धा लगेच रिव्हिजन होऊन जाते. काय नाव आहे बेटा तुझं? माझं नाव सई सुनील जाधव. कोणतं गाव आहे तुझं? माझं सातारा. बरं, आता तू वर्षभर झालं या ठिकाणी रीडिंगला आहेस, तर म्हणजे कोचिंग क्लासमध्ये आहेस, प्रॅक्टिस केलेलीच. आता टेस्ट सिरीज वगैरे सगळ्या सुरू आहेत, तर कसा अनुभव या सगळ्या टेस्ट सिरीजचा? टेस्ट सिरीजची लेवल खूप छान आहे, कारण अवघड पातळीच्या क्वेश्चनची प्रॅक्टिस करून घेत आहे इथं. कारण नीटमध्ये जर क्वेश्चन हार्ड आले तर मग आमची मेंटॅलिटी नीट राहावी आणि आम्हाला त्या क्वेश्चनला पण टॅकल करता यावं, यासाठी RCCमध्ये खूप छान क्वेश्चन प्रॅक्टिस केली जात आहे आणि मॉकची लेवल खूप चांगले आहे. आता फक्त काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत. तयारी कशी झाली तुझी एकंदरीत पाहिलं तर? तयारी छान चालू आहे, आणखी चालू आहे आणि झालेली पण खूप छान आहे. 2 वर्ष खूप आम्हाला चांगले टेस्ट सिरीज घेतले जात आहे. प्रॅक्टिस खूप छान झाली आहे कोचिंगमध्ये, त्यामुळे आता नीट वाटते जरा स्कोर. आपण ज्यावेळेस एक्झाम देत असतो त्याच्यामध्ये जर काही अडचणी असतील, आता बऱ्याचदा तर कंटिन्यू टेस्ट सिरीज सुरू आहेत, मग त्याच्यामध्ये वेळ भेटतो का? सर वगैरे समजून सांगतात का जे काही अडचणी आहेत? हो, जे क्वेश्चन मला आले नाहीत एक्झाममध्ये किंवा खूप अवघड चालले ते मी लगेच DSPमध्ये खूप सगळे टीचर्स अवेलेबल असतात. मॅक्झिमम टाईम ते आम्हाला देतात. त्याच्यामुळे आमचे जे क्वेश्चन राहिलेले आहे, जी कन्सेप्ट राहिलेली ती आता क्लिअर होत जाते. माझं नाव आहे तन्मया संजय आखाडे. बरं, गाव कोणतं आहे? मी रत्नागिरीची आहे. बरं, आता टेस्ट सिरीज सुरू आहेत, कशा जात आहेत सगळे एक्झाम? थोड्या कठीण जात आहेत, कारण पेपरची क्वालिटीज तेवढी आहे, पण त्या मनाने खूप चांगल्या जात आहेत. बरं, मग आता त्याच्यामध्ये काय अडचणी येतात ते सर वगैरे सांगतात का समजून? हो, जे क्वेश्चन्स चुकतात किंवा जे सोडले जातात, स्किप होतात, जे पेपरच्या टेन्शनमध्ये येत नाहीत किंवा जी कन्सेप्ट माहीत नसते ती मग घरी जाऊन ते बघायचे की कोणते येत नाहीत आणि मग सरांकडे आलं की सर सगळे क्वेश्चन खूप छान पद्धतीने एक्सप्लेन करतात, जेणेकरून पुढच्या टाईमला ते आल्यावर कधी चुकत नाहीत. या टेस्ट सिरीजचे रिझल्ट वगैरे विद्यार्थ्यांना कधी मिळतात? लगेच दुसऱ्या दिवशी मेसेज येतो आणि त्याचा रिझल्ट आपल्याला मिळून जातो. ठीक आहे. बाकी आतापर्यंत यावर्षी किती टेस्ट सिरीज झाल्या तुमच्या? जवळपास आमच्या 11वी पासून 150-180 एक्झाम झाल्या असतील. आणि आत्ता सलग 4 महिने तर कंटिन्यू एक्झाम रोज चालूच आहेत. ठीक आहे, म्हणजे फायनलची तयारी आता कशी सुरू आहे? खूप छान चालू आहे फायनलची तयारी, आणि आमचे जे मॉक आता निघत आहेत ते एवढ्या चांगल्या क्वालिटीचे निघत आहेत की नीटचा जो मेन पेपर येतो त्याच्यापेक्षा खूप हाय लेवलचे पेपर्स काढत आहेत, जेणेकरून जसं गेल्या वर्षी बाकीच्या मुलांना प्रॉब्लेम आला की भर पेपरमध्ये पेपर कठीण आल्यामुळे सगळ्यांना ते टेन्शन हँडल नाही करता आलं. त्याच्यामुळे ह्या वर्षी पण जर तसं झालं तर त्याची आमची मेंटल प्रिपरेशन हे करून घेत आहे. पेपरची तयारी तशी करून खूप चांगल्या पद्धतीनं घेतली आहे आणि आत्तापर्यंतच्या टेस्ट सिरीजनुसार तरी तयारी चांगली झाली आहे. पेपर्स पण क्वालिटी चांगली आहे, सो दॅट की जर अनएक्सपेक्टेड पेपर आला लास्ट इयरसारखा तर परत आम्ही पॅनिक होऊ नये म्हणून. त्यामुळे पेपर चांगले आहे. ठीक आहे, मग आता फायनलला अवघे काही दिवस राहिलेत, तर मग त्याची सगळी तयारी झाली आहे का बऱ्यापैकी? हो, फायनलला थोडे दिवस उरलेत आणि टीचर्स पण खूप चांगलं गाईड करते की लास्टच्या टाईममध्ये तुम्हाला काय केलं पाहिजे किंवा तुम्ही कोणते
क्वेश्चन्स किंवा रिपीट केले पाहिजेत, तुमच्या चुकलेल्या चुकात कुठून दुरुस्त केल्या पाहिजेत, NCERT कुठली वाचली पाहिजे किंवा कोणते पॉईंट्स आम्ही मिस करतो ते वाचले पाहिजेत, ते सगळं टीचर सांगत आहेत. आणि ॲनालिसिस कसा करायचा पेपर हे सुद्धा टीचर सांगत आहेत, त्यामुळे ते खूप मदतीचं ठरतं आहे आमच्यासाठी. टेस्ट हर दिन होते हैं और ये मॉक टेस्ट 720 मार्क्स के होते हैं. एक 2025 का जो पेपर है उसको एकदम ध्यान में रख के पेपर होते हैं हमारे. तो फिर इसमें जो क्वालिटी निकलती है पेपर की बहुत ही अच्छी निकलती है, जिससे कि अगर फाइनल पेपर में कोई दिक्कत ना हो हमें. अगर पेपर हार्ड आए, मॉडरेट आया तो फिर वैसे तो कोई दिक्कत नहीं होगी, लेकिन पेपर अगर हार्ड आ जाए उसकी भी मेंटालिटी हमारे को यहाँ पे प्रिपेयर करके देते हैं RCC वाले. हर इसमें फिजिक्स में, केमिस्ट्री में, बायो में, हर इसमें क्वेश्चन अच्छे लेवल के डालते हैं. ठीक आहे. आता बऱ्याचदा तर आपण मोठेगावकर सरांकडे पाहून त्यांच्या कोचिंगकडे पाहून देत असतो. आता शेवटचा टप्पा आहे, सरांचं मार्गदर्शन कसं भेटत आहे? सर लास्ट के इसमें मॉक टेस्ट के इसमें भी आते हैं, हमको गाइडेंस देते हैं कि पेपर कैसा सॉल्व करना चाहिए, क्या मिस्टेक होती है उसको हमको कैसे हैंडल करना चाहिए, प्रेशर को कैसे मेंटेन करना चाहिए फाइनल पेपर में. और सर हॉस्टल्स पे भी विज़िट करते हैं ओके. ताकि वहाँ पे अपना जो है स्प्रेड कर सके नॉलेज को. और डाउट्स भी वो फ्रीक्वेंटली सॉल्व करते रहते हैं सारे, वैसे एकदम सब करते हैं. ठीक आहे. म्हणजे तयारी झाली बऱ्यापैकी आता विद्यार्थ्यांची? हाँ, अभी 12 दिन ही बच चुके हैं, मतलब 12 दिन ही रह चुके हैं, तो फिर पेपर की तैयारी पूरी होते आई है. पेपर्स भी दिखे, फिर पूरा कॉन्फिडेंस भी ठीक ठाक लेवल पे चल रहा है. यावर्षी मोठेगावकर सरांनी खास 4 इयर इंटिग्रेटेड हा प्रोग्राम लॉन्च केलेला आहे. त्याच्या अंतर्गत 9वी, 10वी, 11वी आणि 12वी असं 4 वर्षामध्ये या एक्झामची तयारी करून घेतली जाते, जेणेकरून विद्यार्थ्याची तयारी अधिक चांगली होईल. अशाच एक विद्यार्थिनी आपल्यासोबत आहे, 10वीची विद्यार्थिनी आपल्यासोबत आहे. काय नाव आहे बेटा? श्रावणी राम घाडगे. बरं, तू आता कितीला 10वीलाच आहे? मी आत्ता 10thमध्ये गेले. ठीक आहे. तर काय नेमका हा प्रोग्राम आहे आणि काय त्याची तयारी करून घेतली? रिस्पेक्टेड मोठेगावकर सरांनी 9th, 10th, 11th आणि 12th असा 4 इयर इंटिग्रेटेड कोर्स लॉन्च केला आहे. पण आम्ही आता 10thमध्ये गेलोत, मग आमच्यासाठी तो 4 इयर नसून तो 3 इयर इंटिग्रेटेड कोर्स आहे. मग आमचं जे 11thचं प्रिपरेशन आपण म्हणजे नीटचं प्रिपरेशन 11thमध्ये स्टार्ट करतो. मग सरांनी असा कोर्स काढला आहे की आम्ही 11thचा अभ्यास आत्ता करतो आहे, आम्ही 10thमध्ये आहोत. मग हे खूप चांगला कोर्स आहे, कारण 1 स्टेप अहेड आपण ज्याला म्हणतो की तुम्ही 1 वर्ष आधी अभ्यास सुरू करताय नीटचा. कारण आपल्या सगळ्यांनाच माहिती लास्ट इयर नीटचा पेपर किती टफ होता, नीटमध्ये एका सीटसाठी किती कॉम्पिटिशन आहे. मग त्या कॉम्पिटिशनमध्ये एंटर आम्ही आत्ताच झालो आहे 10thमध्ये. हा खूप खरंच बेनिफिशियल कोर्स आहे. आम्ही आता 10thमध्ये आहोत. आमचे 10th बोर्ड्सचे 5-6 लेसन सायन्स मॅथचे कंप्लीट आहेत. नीटचे आमचे 1-2 लेसन्स पण कंप्लीट आहेत, बेसिक्स क्लिअर आहेत. आणि आता आम्ही 11thचा अभ्यास चालू केला आहे. हो, चांगल्या प्रकारे समजते. म्हणजे आम्हाला जे 11thमध्ये शिकवते ते 10thमध्ये शिकवलेत आम्हाला सध्या. मग ते सगळे 11thला जी फॅकल्टी आहे शिकवायला तीच आम्हाला दिली आहे. ओके. खूप भारी आहे ती फॅकल्टी, त्याच्यामुळे सगळं त्याच्यामध्ये एक्झाम वगैरे कशा घेतल्या जातात काय? हां, म्हणजे 11thला आणि 12thला कशा एक्झाम घेतात 720 मार्क्सच्या, तसेच आम्हाला सेम एक्झाम घेतल्या जातात. एका महिन्यामध्ये 3 एक्झाम तर होतात तशा. ठीक आहे. आता तुम्ही शिकताय तर हे तुम्हाला कसं ओव्हरलोड वाटतंय का काय एकदम इझी टू? नाही, इझी वाटते आता. इझी आहे एकदम? हां, बरं, ठीक आहे. मग कसा अनुभव आहे एकंदरीत आतापर्यंतच्या कोचिंगचा सगळा? खूप चांगला. मी अगोदर फाउंडेशनला होते ना, मग तेव्हा आम्हाला म्हणजे 40 मार्क्सची एक्झाम व्हायची, पण आता इथं 10thला आल्यापासून 720 मार्क्सची एक्झाम होईल ना. मग थोडंसं पहिल्यांदा वाटलं, पण नंतर सवय झाल्यामुळे आता काही वाटत नाही. सध्या अभ्यास कसा सुरू आहे? चांगला आहे? हो, चांगलं आहे आता. ठीक आहे. ओके.